नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर मी आपलं मनापासून स्वागत करतो. तर आज आपण अतिशय महत्त्वाची न्यूज पाहणार आहेत. ज्याच्यामध्ये आपण हे पाहणार आहेत, की जी आर-टी-ओची जाहिरात आहे, ती लवकरच म्हणजेच ती कधी पडणार आहे त्याच्याविषयी माहिती, त्याच्यानंतर त्याचा अभ्यासक्रम आपण या ज्या व्हिडिओमध्ये तो आपण डिस्कस करूया. तर आपण जी न्यूज याच्यामध्ये ॲड पाहतोय, तर आर-टी-ओमध्ये लवकरच होणार मोठी भरती, बरोबर? तर ही जी जाहिरात आहे ती जवळपास 461 पदाची जाहिरात जवळपास किती सुरुवातीलाच दिलेले पहा 461 पदाची जाहिरात जी महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्याकडे पाठवण्यात आलेली आहे आणि ती जाहिरात मार्च 2026 मध्ये येणार आहे. म्हणजेच याच महिन्यामध्ये त्याची जाहिरात येणार आहे. मग आता या परीक्षेची स्पेशल तयारी करणारे जे इंजिनिअरिंगची मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी आपण जो व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे. जेणेकरून त्यांना म्हणजे अभ्यासक्रम काय आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये कोणते विषय आणि ते किती मार्क आलेत. सहज एक आपण ते डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. जाहिरात पूर्णपणे या महिन्यातच येणार आहे आणि ती जाहिरात ही एम-पी-एस-सीमध्ये 3 प्रकार आहेत, जे राज्यसेवा, कंबाईन गट ब आणि कंबाईन ग्रुप सी. तर ही जी आर-टी-ओची ए-एम-व्ही-आय नावाची जाहिरात आहे, असिस्टंट मोटार व्हेइकल इन्स्पेक्टर, ए-एम-व्ही-आय म्हणतो आपण त्याला. जी ग्रुप सीमध्ये येणार आहे ती जाहिरात. ग्रुप सीमध्ये ती जाहिरात येणार आहे. तर आपण त्याच्याविषयी पुढे डिस्कस करूया. तर त्याच्यामध्ये काय-काय असणार आहे ते आपण पाहूया. तर आपण त्याच्यामध्ये सिलेबस पाहू. तर त्यामध्ये पहा आता, सुरुवातीला परीक्षा योजना आपण डिस्कस करू. तर त्याच्यामध्ये पहा, सामान्य क्षमता चाचणी, ज्याच्यामध्ये प्रश्न किती असणार आहेत तर 100 प्रश्नाची परीक्षा असणार आहे. एकूण गुण पण त्याच्यामध्ये 100 असणार आहेत आणि दर्जा कोणता असणार आहे तर पदवी. बरोबर आणि 1 तास मराठी व इंग्रजी यासाठी मराठी व इंग्रजी माध्यम आणि कालावधी असणार आहे त्या परीक्षेचा 1 तास आणि परीक्षा पद्धती कशी असणार आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एम-सी-क्यू टाइपमध्ये त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. ही काही रिटर्नची परीक्षा नाहीये. त्याच्यानंतर नकारात्मक गुणदान जे असते ते 4 1 प्रश्न म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर त्याचा 1 मार्क मायनस होतो. असं त्याचं 25% नकारात्मक गुणदान पद्धती असते. त्यानंतर आपण डिस्कस करूया त्याचा आता सिलेबस. तर त्याच्यामध्ये पाहूया आपण महत्त्वाचं. त्याच्यामध्ये पहा जवळपास 7 विषय त्यामध्ये विचारणार आहेत. तर त्याच्यामध्ये पहा आता इतिहास. इतिहासामध्ये 2 टाइप आहेत. एक आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. आणि याला जे वेटेज आहे ते इथं वेटेज दिलेलं नाही. ते वेटेज मी इथं लिहून देतो. 10 प्रश्न इतिहासाचे विचारण्यात येणार आहेत. 10 प्रश्न हे इतिहासाचे. त्याच्यानंतर भूगोल. भूगोल आता हे महाराष्ट्र एम-पी-एस-सी लोकसेवा आयोग परीक्षा घेत असल्यामुळे भूगोलचे प्रश्न हे सहसा महाराष्ट्राशी रिलेटेड जास्त येतात. तर भूगोलवर पण 10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि त्याच्यामध्ये जे महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके आणि यामध्ये भारताचा जरी उल्लेख केला नसला, तरी पण भारताच्या भूगोलवर पण प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे भारताचा भूगोल करणं अपेक्षित आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पण काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर अर्थव्यवस्थेवर 15 प्रश्न विचारले जातात. इतिहासाचे किती प्रश्न विचारले जाणार? 10. म्हणजे प्रश्न लिहून देण्याचा उद्देश हा आहे, की आपल्याला वेटेजनुसार अभ्यास करण्याचं कळावं. म्हणूनच इतिहासाचे 10 प्रश्न, भूगोलाचे 10 प्रश्न, अर्थशास्त्राला जरा जास्त वेटेज आहे त्याचे 15 प्रश्न हे प्रीला विचारण्यात येतात. त्यानंतर चालू घडामोडी. चालू घडामोडीवर डायरेक्ट विचारलं तर 15 प्रश्न विचारले जातात. परंतु चालू घडामोडी हा विषय असा आहे, की ज्याच्यावर बाकीच्या विषयाच्या अंतर्गत पण प्रश्न जसं अर्थशास्त्र असेल, राज्यघटना असेल, या विषयाला धरून पण काही प्रश्न विचारण्यात येतात. त्याच्यामुळे चालू घडामोडीचे वेटेज हे 15 प्लस 7 म्हणजे बाकीच्या विषयाला धरून पण प्रश्न म्हणजे जवळपास एक 20 ते 22 प्रश्न चालू घडामोडीवर विषयामध्ये विचारले जातात. त्यानंतर राज्यघटना. राज्यघटना जी आहे, ती राज्यघटनेवर 15 प्रश्न विचारले जातात. राज्यघटनेवर किती प्रश्न? 15. म्हणजे अर्थशास्त्र आणि राज्यघटना हे 15-15 प्रश्नाचे आहेत. चालू घडामोडी पण 15. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान. याच्यामध्ये 5 टाइप येतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आरोग्यशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल, हे सगळेच प्रकार आणि हे सगळे मिळून किती प्रश्नाला येतात तर 15 प्रश्न हे सायन्सचे पण त्याच्यामध्ये विचारण्यात येतात. त्यानंतर शेवटी अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे वेटेज त्यांनी वाढवलेले आहे 2023 पासून. तर याचे जवळपास 20 प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे विचारण्यात येतात. तर असा हा सिलेबस ज्याच्यामध्ये 100 प्रश्न एकूण बहुपर्यायी पद्धतीचे त्याच्यामध्ये विचारले जातात. परत एकदा 10 इतिहासाचे, 10 भूगोलचे, बाकी 15, 15, 15 विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यघटना आणि शेवटी गणित बुद्धिमत्तेचे वेटेज जरा जास्त येते म्हणजे 20 प्रश्नाचं वेटेज आहे. हे झाला प्रीचा सिलेबस जे जे नवीन तयारी करणार आहेत विद्यार्थी त्यांनी ह्या सिलेबसचा अभ्यास करणे आणि ही पी-डी-एफ आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला नंतर शेअर करू. त्यानंतर आपण समोर पाहूया
थोडंफार आपण मेन्सचंही पाहूया. तर त्याच्यामध्ये पहा, मेन्सच्या याच्यामध्ये प्रश्न संख्या किती असणार आहे? मेन्स फक्त एक सहज ओव्हरलूक म्हणून आपण डिस्कस करतोय. मेन्सचे प्रश्न असणार आहेत 150. फक्त याचं माध्यम जे असणार आहे, मुळातच इंजिनिअरिंग जी फील्ड आहे, ती इंग्लिशमधून असल्यामुळे याचं माध्यम जे असणार आहे, इंग्लिश माध्यमातून ही परीक्षा होईल आणि त्याच्यामध्ये गुण असणार आहेत 150 प्रश्न आणि गुणिले 2 म्हणजेच त्याच्यामध्ये 300 मार्काला परीक्षा होणार आहे आणि त्याचा कालावधी जो आहे तो 1.5 तास कालावधी असणार आहे. म्हणजे 150 प्रश्नासाठी 1.5 तास. आपण पहिला प्रीचा पाहिला 100 प्रश्नासाठी 1 तास कालावधी असतो. इथं ते काय केलाय कालावधी वाढवलाय कारण प्रश्नाची संख्या सुद्धा वाढली आणि नकारात्मक गुणपद्धती आहे ती सेम आहे. 4 प्रश्न चुकल्याच्या नंतर तुमचा 1 मार्क मायनस होतो. 25% गुण वजा आणि मेन्सचा सिलेबस जो इंजिनिअरिंगचा आहे, तो मेन्सचा सिलेबस तिथं ते आपण Telegram चॅनल आपल्या शेअर करूया. तर अशा प्रकारे आर-टी-ओची जाहिरात जी येणार आहे, त्या जाहिरातीविषयी माहिती जी आपण बऱ्यापैकी डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्यावेळेस जाहिरात येईल, त्यावेळेस पात्रता काय असतील त्याच्यानंतर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये पात्रता, त्याच्यानंतर आणखी काही जर राहिलं असेल या व्हिडिओच्या माध्यमातून, तर आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर याच्यासोबत तुम्ही जोडलेले राहा या YouTube चॅनलसोबत, जेणेकरून येणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. चालेल. थँक